नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। इयत्ता 11वीच्या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे चौथा चॅप्टर लॉज ऑफ मोशन। या लॉज ऑफ मोशन मध्ये पार्ट नंबर 9 चालू आहे। 9व्या पार्ट मध्ये आपल्याला पाहायचं आहे आपण पाहिलेलं आहे स्टेबल, अनस्टेबल अँड नॅचरल इक्विलिब्रियम। आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायचं। आपल्याला माहित आहे की मेकॅनिकल इक्विलिब्रियम म्हणजे काय, जर एखाद्या मटेरियल बॉडीवर ऑल पॉसिबल डायरेक्शन जर का ते फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट झालेले असतील तर त्या मटेरियल बॉडीचं काय होते, त्या ठिकाणी these material body are in the equilibrium or constant position। त्याच पोझिशनला ती मटेरियल बॉडी स्थिर असते, कारण त्या ठिकाणचे फोर्सेस काय करतात, एकमेकांना कॅन्सल करतात आणि त्यामुळे ती मटेरियल बॉडी त्याच ठिकाणी असते। समजा मला दोन्ही बाजूनी उजव्या आणि डाव्या बाजूनी सारखाच फोर्स जर का त्या ठिकाणी अप्लाय केलेला असेल तर आय एम इन द स्टेबल स्टेट। मी त्या स्टेबल कंडिशन मध्ये किंवा कॉन्स्टंट स्थिर त्या पोझिशन मध्ये राहतो। तसं वेगवेगळ्या प्रकारचे फोर्स जर रोटेशनल बॉडीवर, जर एखाद्या सर्क्युलर बॉडीवर जर ऍक्टिव्ह झालेले असतील तर तिचं रोटेशन होत नाही, तर ती मटेरियल बॉडी त्या ठिकाणी काय असेल, इक्विलिब्रियम पोझिशन मध्ये असते। त्यालाच आपण मेकॅनिकल इक्विलिब्रियम, प्युअरली रोटेशनल मटेरियल बॉडी असेल किंवा लिनियर मोशन मध्ये असेल तर त्याला ऑल पॉसिबल डायरेक्शन जर का फोर्स ऍक्ट झालेले असतील तर याला आपण त्या फोर्सेसला आपण इक्विलिब्रियम फोर्सेस असं म्हणतो। आता पाहूया या ठिकाणी स्टेबल, अनस्टेबल आणि नॅचरल इक्विलिब्रियमचं उदाहरण घेण्यासाठी आपण या ठिकाणी स्टेट ऑफ मेकॅनिकल इक्विलिब्रियम आपण आकृतीत दाखवल्याप्रमाणे काय केलेलं आहे, या ठिकाणी एक कर्व सरफेस आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे। इनसाइड कर्व सरफेस घेतला आणि या ठिकाणी आपण एक चेंडू या ठिकाणी कन्सिडर केला फिगर ए मध्ये। जर आपण या ठिकाणी हा चेंडू जो आहे, बॉल जो आहे, या बॉलला जर आपण फोर्स दिला तर काय होईल, याचं रोटेशन होईल आणि तो परत काय होईल, रोटेशन होत त्याच ठिकाणी त्याच पोझिशनला काय होतो, स्थिर होऊन जातो। ज्या पोझिशनला आपण त्याला फोर्स अप्लाय केला होता परत तो काय होईल, त्याच पोझिशनला येऊन स्थिरावला जातो। त्या स्टेटला काय म्हणतो आपण, स्टेबल इक्विलिब्रियम। म्हणजे ती त्याची जागा तो काय सोडत नाही, त्या पोझिशनला आपण मेकॅनिकली काय म्हणतो, स्टेबल कंडिशन आहे। त्या ठिकाणी जर का आपण फोर्स जरी अप्लाय केला आणि रिमूव्ह केला तर तो काय होईल, त्याच्या मेन पोझिशनला त्या ठिकाणी येईल, म्हणजे तो स्टेबल त्या ठिकाणी राहील। इट इज इन द इट्स लोकल पोझिशन्स। त्या लोकल पोझिशन मध्ये तो काय होईल, स्थिरावला जाईल। ए डायग्राम मध्ये, बी डायग्राम मध्ये लक्षात येईल तुम्हाला अनस्टेबल पोझिशन। याला काय केलं आपण, याच सरफेसला आपण याच पद्धतीने वरच्या बाजूने आपण कॉन्व्हेक्स पार्ट ना आपण जर केलं आणि या कॉन्व्हेक्स पार्ट वर जर आपण चेंडू ठेवला तर काय होईल, हा चेंडू त्या ठिकाणी अनस्टेबल राहील। तो वर त्या स्थितीमध्ये याच पोझिशन मध्ये तो राहणार नाही, म्हणून आपण याला म्हटलेलं आहे या पोझिशनला अनस्टेबल। या इक्विलिब्रियम पोझिशन आहे, याच्यामध्ये मेकॅनिकल जे काही एनर्जी आहे, पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केलेली आहे, ती पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होते का, त्याच पोझिशन मध्ये तो स्टेबल राहतो, स्टोअर झाली। परंतु याच्यामधली जी काही पोटेन्शियल एनर्जी स्टोअर झालेली असते त्याचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होते, कारण या ठिकाणी आपण उंचावरून काय केलेला हा कर्व भाग आहे, त्यामुळे हा चेंडू काय होईल, तिथून घसरल्या जाईल आणि त्यामुळे तो त्याला जी काही स्टेट पाहिजे इक्विलिब्रियम स्टेट मध्ये तो राहणार नाही, जरी त्याचं पोटेन्शियल त्या ठिकाणी, पोटेन्शियल एनर्जी या ठिकाणी काय होईल, पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होईल। परंतु या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जी मध्ये होणार नाही, कारण याला स्टेबल इक्विलिब्रियम कंडिशन्स आलेली आहे, याला अनस्टेबल इक्विलिब्रियम कंडिशन आलेली आहे। त्यामुळे हा लोकल पोझिशनला येणार नाही, तर हा काय होईल, वेगळ्या पोझिशनला त्याला काय होईल, अनस्टेबलता प्राप्त होईल आणि तो या पोझिशनला परत
येणार नाही. त्याला आपण अनस्टेबल पोझिशन असं म्हटलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी इक्विलिब्रियम फोर्स दिल्या तर काय होईल, तो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये असेल. या ठिकाणी इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये आलेला इक्विलिब्रियम फोर्स त्याच्यावर ऍक्ट झालेला, हा मेकॅनिकल स्टेट ऑफ इक्विलिब्रियम पोझिशन या ठिकाणी. याला आपल्याला गतिमान करण्याची गरज नाही, याला आपण स्टेबल स्टेट मध्ये जरी ठेवलं तरी हा स्टेबल स्टेट मध्ये राहत नाही, कारण या पोझिशन मुळे काय होईल, तो अनस्टेबल कंडिशन मध्ये जाईल. तिसरी जी काही कंडिशन आपण त्या ठिकाणी घेतलेली आहे, एका सरळ रेषेमध्ये आहे, या ठिकाणी स्टेबल आहे. याला अनस्टेबल करण्यासाठी आपण एखादा कॉन्स्टंट फोर्स त्याच्यावर अप्लाय केला तर काय होईल, तो काही वेळापर्यंत पुढे जाईल. पुढे गेल्याच्या नंतर थोड्या वेळाच्या नंतर तो काय होईल, स्टॉप होईल. म्हणजे त्याच्या मूळ लोकल पोझिशन मध्ये तो त्या ठिकाणी स्टॉप होणार नाही. म्हणजे तो वेगळ्या पोझिशन मध्ये येऊन तो काय होईल, इक्विलिब्रियम होईल. इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येणं म्हणजे कॉन्स्टंट कंडिशन मध्ये राहणं. त्यासाठी या ठिकाणी आपण तीन वेगवेगळे उदाहरण आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. याला म्हणतो आपण नॅचरल इक्विलिब्रियम कंडिशन. नॅचरली तोच त्या ठिकाणी स्टॉप होईल. जर आपण याच्यावर कोणताही फोर्स ऍक्ट केला, या दिशेने ऍक्ट केला तर तो काय होईल, या दिशेने जाईल, काही अंतरापर्यंत जाईल आणि नॅचरली तो काय होईल, स्टॉप होईल. कारण त्या ठिकाणी फ्रिक्शनल फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होईल आणि नॅचरली काय होईल, हा बॉल काही वेळाच्या नंतर काय होईल, स्टॉप होऊन जाईल. म्हणजे या ठिकाणी त्या पोझिशनला आपण काय म्हटलेलं आहे, नॅचरल इक्विलिब्रियम पोझिशन्स. हे नॅचरल इक्विलिब्रियम पोझिशन या ठिकाणी वेगवेगळ्या दिशेने आपण त्याच्यावर फोर्स ऍक्ट करू शकतो. 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल किंवा 3 डायमेन्शनली फोर्स आपण त्याच्यावर ऍक्ट करू शकतो. त्यामुळे तो इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहू शकतो. या ठिकाणी हा इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये राहू शकत नाही. 3 डायमेन्शनल फोर्स आपण याच्यावर अप्लाय केला तर काय होईल, तो या ठिकाणी जाईल, इकडच्या ठिकाणी जाईल, रिझल्टंट फोर्स ऍक्ट होईल आणि हा काय होईल, रोटेट होत राहील आणि काही वेळाच्या नंतर परत त्याच पोझिशनला येईल. म्हणून आपण याला काय म्हटलेलं आहे, इट इज इन द लोकल पोझिशन. बट दिस इज नॉट अ लोकल पोझिशन. याला जर आपण फोर्स अप्लाय केला तर तो इकडून इकडे तरी जाईल किंवा इकडच्या बाजूला तरी जाईल. त्यामुळे याला आपण अनस्टेबल कंडिशन म्हणलं. आणि तिसरा जो आहे याला आपण इक्विलिब्रियम कंडिशन मधून आपण त्याला जर फोर्स दिला तर नॅचरली काही वेळाच्या नंतर तो स्टॉप होईल. म्हणून त्याला आपण नॅचरल इक्विलिब्रियम कंडिशन्स ऑफ फोर्स असं म्हटलेलं आहे. दिस इज कॉल्ड नॅचरल इक्विलिब्रियम कंडिशन ऑफ फोर्सेस. हा फोर्स आपल्याला 3 प्रकारामध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलेला आहे. दुसरा जो पार्ट आहे, नेक्स्ट पार्ट, त्याला आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. व्हॉट इज द आर्टिकल, न्यू आर्टिकल इज अ सेंटर ऑफ मास. पुढचा आर्टिकल पाहूया आपण, सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास म्हणजे आपल्याला काय कन्सेप्ट सांगता येईल. आपण तुम्ही लहानपणी खेळत असताना बॉल हातावर ठेवत असाल, हा बॉल एका ठिकाणी हातावर राहतो किंवा पेन आहे, पेनचा जर आपण एक पॉइंट कन्सिडर केला तर ती पेन काय होते, या ठिकाणी बोटावर एका ठिकाणी स्थिर राहते. म्हणजे त्या ठिकाणी बॅलेन्स होतो, बॅलेन्सिंग फोर्स त्या ठिकाणी ऍक्ट होतो आणि त्यामुळे तो एका पर्टिक्युलर पोझिशनच्या पॉइंट मध्ये काय होतो, स्थिरावल्या जातो. समजा या ठिकाणी ही एक बार पट्टी आहे, ही एक बार पट्टी आहे. या बार पट्टीचा एक मध्यबिंदू घेतला आपण, त्याला सेंटर पॉइंट म्हणतो. हा सेंटर पॉइंटला जर का आपण या ठिकाणी एखाद्या टोकावर जर ठेवलेला असेल तर ते काय होईल, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये येईल, दोन्ही बॅलन्सिंग कंडिशन मध्ये येईल. म्हणजे हा बॅलन्सिंग पॉइंट झाला. दिस इज कॉल्ड अ बॅलन्सिंग पॉइंट. आणि या बॅलन्सिंग पॉइंटला आपण काय नाव दिलेलं आहे, सेंटर ऑफ मास. की ज्या ठिकाणी मटेरियलचं टोटल मास काय केलेलं असते, त्या ठिकाणी एकवटलेलं असते, त्या पॉइंटवर एकवटलेलं असते, त्याला आपण सेंटर ऑफ मास असं म्हटलेलं आहे. दिस इज कॉल्ड अ सेंटर ऑफ मास. कन्सेप्ट ऑफ द सेंटर ऑफ मास ची कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे. सेंटर ऑफ
मास, त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल सेंटर ऑफ मास. दिस इज अ सेंटर ऑफ मास. ज्या पॉइंट मध्ये इक्विलिब्रियम कंडिशन्स त्या ठिकाणी येईल तो सेंटर ऑफ मास झाला. सेंटर ऑफ मास 1 डायमेन्शन, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल केस मध्ये आपल्याला पाहता येते. या ठिकाणी 1 डायमेन्शनल केस मध्ये आपण क्यूब या ठिकाणी प्लेन घेतलेला आहे, प्लेन एरिया घेतलेला आहे. दिस इज अ 2 डायमेन्शनल एक्स अँड वाय ऍक्सिस. या एक्स आणि वाय चा इथं पर्टिक्युलर एक सेंटर पॉइंट असतो की ज्या सेंटर पॉइंटला आपण जर हा ठेवला तर काय होईल, त्याच्यावर इक्विलिब्रियम फोर्स ऍक्ट होतील. इथं या डायरेक्शन, या डायरेक्शन, या डायरेक्शन, टोटल ऑल पॉसिबल डायरेक्शन काय होईल, त्या ठिकाणी सेंटर ऑफ फोर्स ऍक्ट होईल. मग या ठिकाणचं मास m1, या ठिकाणचं मास m2, या ठिकाणचं मास m3, या ठिकाणचं मास m4, m5, m6 अशा प्रकारे किती असतील त्या ठिकाणी n नंबर ऑफ पार्टिकल्स त्या ठिकाणी सिच्युएट झालेले असतात. आणि याचा सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला आपल्याला r बरोबर कसा लिहिता येईल पहा. सेंटर ऑफ मास समजा आता हा m1 आहे, या ठिकाणी याचं मास m आहे, इथलचं डिस्टन्स r1, इथलचं डिस्टन्स r2, इथलचं डिस्टन्स r3, इथल r4, r5, r6, r7 अँड सो ऑन. म्हणजे या ठिकाणी किती मासेस असतील, या ठिकाणी m1, m2, m3 डॅश अप टू mn मासेस आणि त्याचे रिस्पेक्टिव्ह डिस्टन्स r1, r2, r3 डॅश अप टू rn एवढे डिस्टन्स त्या ठिकाणी असेल आहे का. मग या ठिकाणी आपल्याला सेंटर ऑफ मास या ठिकाणी काढायचं असेल तर आपल्याला काय कन्सेप्ट लिहिता येईल, प्रॉडक्ट ऑफ m1 r1 प्लस m2 r2 प्लस डॅश कुठपर्यंत घ्यायचं, किती मासेस आहेत या ठिकाणी, प्लस डॅश प्लस mn rn डिवायडेड बाय काय घेता येईल, मास किती आहे m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 प्लस डॅश mn मासेस. मग यालाच आपण r बरोबर काय लिहितो, समेशन I व्हॅरीज फ्रॉम 1 to n mi ri डिवायडेड बाय कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजेच काय, कॅपिटल M म्हणजे m1 m2 m3 m4 m5 याची बेरीज, m1 प्लस m2 प्लस m3 प्लस m4 प्लस m5 प्लस डॅश mn या सगळ्यांची बेरीज समेशन कॅपिटल M म्हणजेच m1 m2 या सर्वांची बेरीज म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल सेंटर ऑफ मास. त्यालाच काय म्हटलेलं आहे, सेंटर ऑफ मास कन्सेप्ट स्मॉल r न रिप्रेझेंट केलेला आहे. त्याला तुम्ही कॅपिटल R न पुस्तकामध्ये लिहा, त्या ठिकाणी कॅपिटल R न आपण त्याला रिप्रेझेंट करूया. म्हणजे दोन्ही r काय आहेत ते आपल्याला ओळखता येणार नाही, त्यामुळे नोटेशन देताना याला आपण कॅपिटल R चं नोटेशन देऊ. आणि इथून इथपर्यंतची पोझिशन आहे, प्रत्येक मासची पोझिशन आपण घेतली आणि याचा जो काही सेंटर पॉइंट आहे, हा सेंटर पॉइंट आपण कशाला काढतो बरं, हा सेंटर पॉइंटला आपण ज्या वेळेस फोर्स दिला असेल तर त्या ठिकाणी त्या मटेरियलला ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मिळते. पहा कशी ट्रान्सलेशनल आणि रोटेशनल मोशन मिळते. हा रोटेटिंग सिलेंडर घेतला आपण, हा सिलेंडर घेतला, याचा सेंटर ऑफ मास इथं कुठंतरी असेल या ठिकाणी आणि या सेंटर ऑफ मासवर आपण फोर्स अप्लाय केला, कपल ऑफ फोर्स किंवा टॉर्क अप्लाय केला तर काय होईल, याचं रोटेशन होईल, रोल होईल, ट्रान्सलेशनल मोशन होईल. हे झालं ट्रान्सलेशनल मोशन, हे झालं रोलिंग मोशन. रोलिंग म्हणजे घसरत जाणे, गोल 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 फिरत फिरत जाणे. हा रोल होता होता काय होईल, स्ट्रेट लाईन त्याचं मोशन होईल. म्हणजे दोन्ही प्रकारचे मोशन त्या ठिकाणी होईल ज्या वेळेस आपण हा फोर्स कुठं वापरू, त्याच्या सेंटर पॉइंट वर वापरू. मग याच्यानुसार वेगवेगळ्या प्रकारचे त्या ठिकाणी डिस्क किंवा मटेरियल्स असतात.
त्याच्यानुसार आपल्याला सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. हे 2 डायमेन्शनल झाला. 1 डायमेन्शनल सेंटर ऑफ मास आपल्याला रिप्रेझेंट करता येते. जर 3 डायमेन्शनल सिस्टीम असेल तर आपल्याला सेंटर ऑफ मास कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येईल सांगा पाहू. 3 डायमेन्शनल सिस्टीम असेल तर या ठिकाणी आपण 3 डायमेन्शनली सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट करूया. हा स्पियर आहे. एखादा आपण स्पियर कन्सिडर केला. हा दिस इज अ स्पियर. दिस इज अ स्पियर. नो डाउट दिस इज अ स्पियर. या स्पियर मध्ये आपण हा वाय ऍक्सिस घेतला. दिस इज एक्स ऍक्सिस अँड दिस इज झेड ऍक्सिस. दिस इज अ एक्स ऍक्सिस. दिस इज वाय ऍक्सिस. हे वाय ऍक्सिस आहे. मग आता आपण एक्स ऍक्सिस वर जेवढे काही मासेस असतील M1 M2 M3 याचा सेंटर पॉइंट घेऊन आपण जे काय काढलं त्याचा रिझल्टंट या ठिकाणी आलेला आहे. एक्स ऍक्सिसचा रिझल्टंट. एक्स ऍक्सिसचा रिझल्टंट या ठिकाणी आपण दाखवतो. त्याच्यानंतर वाय ऍक्सिसचा रिझल्टंट आपण या ठिकाणी दाखवतो आणि झेड ऍक्सिसचा रिझल्टंट आपण या ठिकाणी दाखवतो. मग याच्यामध्ये किती कोऑर्डिनेट आहेत? एक्स आय, वाय आय, झेड आय. इथं पण एक्स आय, वाय आय, झेड आय. एक्स आय, वाय आय, झेड आय. अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी काय करतो? रिप्रेझेंट करतो. एक्स डायरेक्शनला असताना वाय चे कोऑर्डिनेट, एक्स डायरेक्शनला असताना झेड चे कोऑर्डिनेट कोणते आहेत? या पद्धतीने आपण काय केलेलं आहे? 3 डायमेन्शनली आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. सेंटर ऑफ मास आपण त्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेलं आहे. पहा या ठिकाणी मॅथमॅटिकली सेंटर ऑफ मास आपण कशा पद्धतीने या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. पुस्तकामध्ये दाखवल्याप्रमाणे मॅथमॅटिकली आपल्याला सेंटर ऑफ मास समेशन ऑफ MI म्हणजेच M1 प्लस M2 प्लस M3 या पद्धतीने लिहिता येईल. त्यानंतर आपण पाहतो आहोत या ठिकाणी डिस्टन्स दिलेला आहे. त्या ठिकाणी पोझिशन वेक्टर R1 R2 R3 डॅश अप टू RN या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. पहा या ठिकाणी 3 डायमेन्शनल फोर्स पुस्तकातली आकृती दाखवलेली आहे. त्या आकृतीप्रमाणे आपल्याला सेंटर ऑफ मास फॉर N पार्टिकल आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येते आणि त्याचा रिझल्टंट ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला कशा पद्धतीने काढता येईल हे आपण पाहूया. या पद्धतीने आपल्याला इन जनरल तुम्हाला ही आकृती काढून दाखवलेली आहे. या ठिकाणी एक्स ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास, वाय ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास, झेड ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास आपण कशा पद्धतीने काढतो? एक्स ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास म्हणजे त्या ठिकाणचं डिस्टन्स किती आहे? एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. प्रत्येक ऍक्सिसचा आपण सेंटर ऑफ मास कसं काढतो? फॉर एक्झाम्पल एक्स ऍक्सिस साठी काढायचं असेल, एक्स ऍक्सिस साठी आपल्याला काढायचं असेल तर सेंटर ऑफ मास आर एक्स न रिप्रेझेंट करता येते. एक्स ऍक्सिस वर सेंटर ऑफ मास किती आलेला आहे? या ठिकाणी MI XI समेशन I varies from 1 to N. किती पार्टिकल आहेत? N पार्टिकल आहेत. MI XI म्हणजे डिस्टन्स एक्स ऍक्सिस वर. या ठिकाणी एक्स ऍक्सिस असेल तर इथून हा सेंटर ऑफ पॉइंट आहे, इथून एवढं, इथून एवढं, अशा प्रकारे असंख्य N पार्टिकल्स त्या ठिकाणी असतील. प्लेन मध्ये N पार्टिकल, 1 डायमेन्शन मध्ये N पार्टिकल असतील. त्याचं मासेस असेल M1 M2 M3 M4 या पद्धतीनं लिनियर किती मासेस आलेले आहेत हे लिनियर मासेस आपल्याला 1 डायमेन्शनली RX चं काढता येते, तसंच RY चं काढता येते आणि RZ चं आपल्याला सेंटर ऑफ मास काढता येते MI XI आणि डिवायडेड बाय कॅपिटल M. कॅपिटल M म्हणजेच काय? समेशन ऑफ MI. I varies from 1 to N.
समेशन म्हणजे काय, समेशन काय दर्शवतो, समेशन बेरीज, ऍडिशन, समेशन एम आय म्हणजेच काय आहे, M1 प्लस M2 प्लस डॅश Mn, यालाच म्हणतो आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n, याची बेरीज म्हणून आपण समेशन हे नोटेशन किंवा चिन्ह आपण त्या ठिकाणी वापरतो. हे नोटेशन वापरलं आणि नोटेशन वापरून आपण एक्स ऍक्सिस वर हे काढलेलं आहे. तसंच वाय ऍक्सिस वर कशा पद्धतीने आपल्याला सेंटर ऑफ मास लिहिता येईल, हे काय झालं, सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी वाय ऍक्सिसचा सेंटर ऑफ मास आपल्याला आर वाय ने रिप्रेझेंट करता येतं. समेशन आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n एम आय वाय आय डिवायडेड बाय कॅपिटल. तसाच झेड ऍक्सिस चा लिहिता येईल समेशन आय व्हॅरीज फ्रॉम 1 to n एम आय झेड आय कॅपिटल एम. या पद्धतीने लिहिता येईल. पहा त्या पद्धतीने आपल्याला एक्स वाय आणि झेड ऍक्सिस चे आपल्याला अनुक्रमे त्या ठिकाणी काय करता येते, सेंटर ऑफ मास फॉर एन पार्टिकल आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येते. सेंटर ऑफ मास फॉर एन पार्टिकल हे एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस मध्ये सेंटर ऑफ मास कॅपिटल आर ना आपण रिप्रेझेंट केलं. एक्स ऍक्सिस ला असेल तर आर एक्स काय लिहिता येईल, मास पहिल्या पार्टिकलचं मास x1 m1 x1 प्लस m2 x2 प्लस m3 x3 सो ऑन पर्यंत n पर्यंत या पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. कॅपिटल एम म्हणजेच काय, समेशन ऑफ mi इज इक्वल टू कॅपिटल एम. टोटल मासेस n म्हणजे n पार्टिकलची मासची बेरीज जेवढी येईल, mi ची बेरीज जेवढी येईल त्याला कॅपिटल एम ना आपण रिप्रेझेंट केलं. या पद्धतीने आपल्याला सेंटर ऑफ मास रिप्रेझेंट करता येतो. हा सेंटर ऑफ मास आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. आपल्याला वेगवेगळे उदाहरणं आपल्याला त्या सेंटर ऑफ मास वरून आपल्याला लक्षात येते. पहा सेंटर ऑफ मास हे आपल्याला त्या फॉर्म्युल्याने लिहिता येईल. ऍक्च्युअली सेंटर ऑफ मास ऑफ अ बॉडी म्हणजे काय सांगता येईल, सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी इज डिफाइंड ॲज द पॉइंट at which the whole mass of the body can be supposed to be concentrated in order to study the motion of body due to an external force. यालाच आपण म्हणतो. आता तुम्हाला उदाहरण घेतलं आणि उदाहरणासह तुम्हाला त्या ठिकाणी स्पष्ट केलं की सेंटर ऑफ मास आपल्याला का काढायचा असतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी मटेरियल बॉडीला त्या ठिकाणी मोशन द्यायचं. स्टडी ऑफ मोशन, मोशनची स्टडी करण्यासाठी आपण सेंटर ऑफ मास या ठिकाणी कन्सेप्ट काढलेली आहे. मॅथमॅटिकली आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल mi(xi) डिवायडेड बाय m समेशन. आता कंटिन्युअस मास हा कंटिन्युअस पोझिशन मध्ये रोटेशन मध्ये असतो, त्यामुळे आपल्याला त्याला पुढच्या स्टेप मध्ये कशा पद्धतीने आपल्याला त्याला रिप्रेझेंट करता येते. हा काय आहे, कंटिन्युअस मास पोझिशन कंटिन्युअस असल्यामुळे सेंटर ऑफ मास फॉर एन पार्टिकल आपण त्या ठिकाणी दाखवलेला आहे आकृतीमध्ये. पहा या पद्धतीने आपल्याला सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये आपल्याला एन पार्टिकल्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येतात. m1 m2 m3 डॅश अप टू mn पार्टिकल आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करून xi yi आणिzi कोऑर्डिनेट्स आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करता येते. 3 डायमेन्शनल केस मध्ये आपल्याला कशा पद्धतीने कन्सिडर करायचं आहे हे मासेस. 1 डायमेन्शन मध्ये आपण x y z ऍक्सिस आपण त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास काढलेला आहे एक्स वाय आणि झेड ऍक्सिस मध्ये. आता डायरेक्टली आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचंय ते इन जनरल एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. सेंटर ऑफ मास आपल्याला कशा पद्धतीने काढता येते, सेंटर ऑफ मास रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर ना आपल्याला रिप्रेझेंट करता येते. एक्स वाय आणि झेड कोऑर्डिनेट साठी
आपण सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन असेल तर फॉर अ कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन विथ युनिफॉर्म डेन्सिटी जर का त्या ठिकाणी असेल तर आपल्याला काय लिहिता येते, कॅपिटल आर इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ आर इंटू dm divided by r into dm divided by integration of dm म्हणजे अमाउंट ऑफ मास, r म्हणजे डिस्टन्स, 1 डायमेन्शनल असो, 2 डायमेन्शनल असो, 3 डायमेन्शन असो. या ठिकाणी dm म्हणजे स्मॉल मास घेतलं, सेंटर पॉइंट झाला इथं, हा झाला dm. हे डिस्टन्स आर, हे डिस्टन्स आर, हे डिस्टन्स आर, सारखंच डिस्टन्स आहे. त्या आकृतीमध्ये डिस्टन्स आर हे सारखंच असते. त्यामुळे आपल्याला इंटिग्रेशन ऑफ आर dm या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं. इंटिग्रेशन ऑफ dm म्हणजे याचं एकत्रीकरण करायचं आपल्याला. इंटिग्रेशन ऑफ dm इक्वल टू कॅपिटल M टोटल मास. दिस इज कॉल्ड टोटल मास. मटेरियल बॉडीचं त्या ठिकाणी आपण टोटल मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. म्हणजेच आपल्याला विथ युनिफॉर्म डेन्सिटी आपण त्या ठिकाणी मास डिस्ट्रीब्युशनची आपण त्या ठिकाणी डेन्सिटी आपण कन्सिडर करतो. 3 डायमेन्शनल आपण त्या ठिकाणी कन्सिडर करत असतो. 3 डायमेन्शनल डेन्सिटी dm ना आपण त्या ठिकाणी रिप्रेझेंट करतो आणि त्याचा डिस्टन्स आपण r न रिप्रेझेंट करतो. म्हणजे 3 डायमेन्शनल सिस्टीम मध्ये आपण r dm या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो. त्याचा डायग्राम पुस्तकामध्ये दिल्याप्रमाणे या पद्धतीने आपल्याला ही एक ऍक्सिस आहे, ही एक ऍक्सिस आहे आणि ही एक ऍक्सिस आहे. या ऍक्सिस मध्ये या ठिकाणी इकडच्या ठिकाणी परत या ठिकाणी हे x2, हे x1, x3, xn अशा पद्धतीने 3 डायमेन्शनल मोशन मध्ये आपण या ठिकाणी याचा कोऑर्डिनेट xi, yi, zi आणि त्याचा या सगळ्यांचा रिझल्ट या पद्धतीने आपण रिप्रेझेंट करतो. xi, yi, zi. हे x1 म्हणजे x1, y1, z1. हे झालं x2, y2, z2. सो ऑन आपल्याला xn, yn, zn अशा पद्धतीने n नंबर ऑफ मासेस इन 3 डायमेन्शनल केसेस आपल्याला त्या ठिकाणी कन्सिडर करायचं. त्या 3 डायमेन्शनल केसेस मध्ये आपण डेन्सिटी कन्सिडर करतो. दिस इज अ डेन्सिटी, मास डेन्सिटी, x axis, y axis and z axis which is represented by dm and distance is r. Distance आपण त्या ठिकाणी काय कन्सिडर करतो, this distance is r, this distance is r, this distance is r. So this formula can be represented capital R, center of mass equal to integration of r dm divided by integration of dm. या पद्धतीने आपण तो फॉर्म्युला त्या ठिकाणी काय करतो, डिराइव्ह करतो. यालाच काय म्हटलेलं आहे, डेन्सिटी, कंटिन्युअस मास डिस्ट्रीब्युशन. या प्रकारामध्ये आपल्याला या पद्धतीने आपण सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट करत असतो. दिस इज अबाउट द मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग ऑफ सेंटर ऑफ मास अँड द सेंटर ऑफ मास. आता पुढचं आर्टिकल त्या ठिकाणी दिलेलं आहे पहा. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या तुम्हाला त्या ठिकाणी स्टडी करण्यासाठी दिलेल्या आहेत. प्रत्येकाचा सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी रिप्रेझेंट केलेलं आहे. प्रत्येक मटेरियल बॉडीचं त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास दिलेला आहे. हा सेंटर ऑफ मास या ठिकाणी टेबल मध्ये दिलेला आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना तुम्हाला या ठिकाणी कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये हा डायग्राम त्या ठिकाणी टेबल दिलेला आहे. या टेबल नुसार आपल्याला काय करता येईल, तो
सॉल्व करता येतो आपल्याला. सिस्टीम ऑफ 2 पॉइंट मास, सेंटर ऑफ मास डिवायडेड द डिस्टन्स इन द इनव्हर्स प्रपोर्शन ऑफ द मास. M1 आणि M2 या ठिकाणी दोन वेगवेगळे मासेस त्या ठिकाणी दाखवलेले आहेत. युनिफॉर्म सिमेट्रिक. दुसरं दिलेलं आहे, असे वेगवेगळे उदाहरणं तुम्हाला दिलेले. ट्रायंग्युलर शेपमध्ये त्याचा सेंटर ऑफ मास एक्स डायरेक्शनला 0, वाय डायरेक्शनला कॅपिटल H डिवायडेड बाय 3. त्यानंतर खालचा दिलेला राईट अँगल ट्रायंगल या पद्धतीनं. सेमी सर्क्युलर रिंग दिलेला आहे, अर्धा रिंग असेल तर त्या ठिकाणचा त्याचा एक्स सेंटर पॉइंट अबाउट द एक्स सेंटर ऑफ मास एक्स साठी किती आहे 0, वाय साठी 2r डिवायडेड बाय पाय. या पद्धतीनं आपल्याला वेगवेगळी उदाहरणं दिलेले आहेत. वेगवेगळे आपल्याला सेंटर ऑफ पॉइंटचे त्या ठिकाणी उदाहरणं आपल्याला दिलेले आहेत. त्यानुसार आपल्याला या फॉर्म्युल्यानुसार आता आपल्याला काय करता येते, प्रॉब्लेम सॉल्व करता येते. या फॉर्म्युल्यानं आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करून वेगवेगळ्या पद्धतीचा सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी आपल्याला काढता येतो. आता पाहूया याच्यामध्ये पुढचं नेक्स्ट आर्टिकल आहे सेंटर ऑफ मास मधलंच आर्टिकल आहे व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास ते आपल्याला व्हेलॉसिटी कशा पद्धतीनं काढता येते, प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्हाला सॉल्व करून करण्यासाठी दिलेला आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे. त्या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये आपल्याला त्या ठिकाणी सेंटर ऑफ मासची व्हेलॉसिटी कशी काढता येईल, व्हेलॉसिटी ऍट द सेंटर ऑफ मास. आताच आपण उदाहरण पाहिलेलं होतं की या उदाहरणामध्ये आपण सेंटर ऑफ मास कशासाठी घेतो. एक कॉइन साधं उदाहरण घेतलं आपण, कॉइनचं उदाहरण घेतलं. या कॉइन मध्ये आपण कॉइनला जर का आपण गोल कॉइनला असं सरळ पकडला आणि फरशीवरून त्याला सोडून दिलं तर काय होईल, तो रोलिंग मोशन मध्ये काय होईल, त्या ऍक्सिस भोवती फिरत फिरत काय होईल, ट्रान्सलेशनल मोशन त्याचं त्या ठिकाणी होईल. त्या मटेरियलचं ट्रान्सलेशनल मोशन त्या ठिकाणी होईल. म्हणजे आपण या ठिकाणी व्हेलॉसिटी काढत असताना कशा पद्धतीने व्हेलॉसिटी काढायची आहे, या ठिकाणी रोटेशनल मोशन म्हणजे आपण सेंटर पॉइंट त्या ठिकाणी कन्सिडर केला. हा जर का सेंटर पॉइंट असेल या ठिकाणी MI, M1, M2 डॅश ऑफ 2 किती फोर्सेस असतील, MN फोर्सेस असतील. आणि त्या ठिकाणी सेंटर ऑफ मास वर आपण फोर्स ऍक्ट केल्यामुळे काय होईल, इट इज रोलिंग. तो काय होईल त्या ठिकाणी रोलिंग मोशन मध्ये होईल. आणि त्या ठिकाणी सेंटर पॉइंटला पण व्हेलॉसिटी V आपण दिलेली असेल, त्या सेंटर पॉइंटला आपण फोर्स अप्लाय केल्यामुळं त्याचं रोटेशन झालं. आणि रोटेशन झाल्यामुळं त्याला काय मिळालेले आहे, व्हेलॉसिटी त्या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. आणि ती व्हेलॉसिटी आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, असं गृहीत धरूया की आपण त्या सिस्टीम मध्ये किती व्हेलॉसिटीज प्रोव्हाइड केलेल्या आहेत. मास M1 वर V1 व्हेलॉसिटी आहे, मास M2 वर V2 आहे, M3 V3 अँड डॅश ऑफ 2 MN वर काय असेल, VN असेल. म्हणजे व्हेलॉसिटी V1 to VN व्हेलॉसिटी त्या ठिकाणी ऍक्ट झालेली असेल. तर आपल्याला सेंटर ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी कशी काढता येईल, या ठिकाणी सेंटर ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी, सेंटर ऑफ मास VCM, सेंटर ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी आपल्याला कशा पद्धतीने रिप्रेझेंट करता येते ते आर्टिकल आपण पाहूया. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, त्यालाच काय म्हटलेलं आहे, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास. लक्षात घ्या, या ठिकाणी थोडंसं थिंकिंग करावं लागेल तुम्हाला. या ठिकाणी डायग्रामॅटिकली आपल्याला त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आपल्याला त्या ठिकाणी थिंकिंग करून त्या ठिकाणी इक्वेशन्स आपल्याला काढायचं आहे. व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास या आर्टिकल मध्ये आपल्याला पाहायचं आहे.
या आर्टिकल मध्ये आपल्याला थोडीशी थिंकिंग करावं लागेल. 3 डायमेन्शनल सिस्टम त्या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायची आहे. त्या 3 डायमेन्शनल कंडिशन मध्ये आपल्याला सेंटर ऑफ मास त्या ठिकाणी कन्सिडर करायचं आहे. या सेंटर ऑफ मास मध्ये आपल्याला कशा पद्धतीनं एक्झाम्पल घेता येईल. या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये आपण मासेस घेतले m1 m2 डॅश अप टू mn b. n नंबर ऑफ मासेस, n नंबर ऑफ मासेस त्या ठिकाणी किती आहेत, n नंबर ऑफ मासेस असतील आणि व्हेलॉसिटी आर, व्हेलॉसिटीज आर v1 v2 डॅश अप टू vn व्हेलॉसिटी त्या ठिकाणी ऍक्ट झालेल्या असतील तर त्या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी आपल्याला सेंटर ऑफ मास कशा पद्धतीने रिप्रेझेंट करायचं आहे. सेंटर ऑफ मास आपण ज्या पद्धतीने रिप्रेझेंट केलेला आहे तसंच आपल्याला सेंटर ऑफ व्हेलॉसिटी त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येते. सेंटर ऑफ व्हेलॉसिटी इज Vm इक्वल टू आपल्याला VCM ना आपल्याला सेंटर ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी. सेंटर ऑफ मास ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय लिहिता येईल, समेशन ऑफ mi vi डिवाइडेड बाय समेशन ऑफ mi डिवाइडेड बाय समेशन ऑफ mi. या पद्धतीने आपल्याला रिप्रेझेंट करता येईल. आणि यालाच रिझल्टंट लिनियर मोमेंटम, यालाच म्हणतो आपण रिझल्टंट लिनियर मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इनटू velocity, that product is momentum. पाहिजे सी मास इनटू velocity mv, m1 v1 plus m2 v2 m3 v3 so on. This is a momentum, resultant linear momentum. मटेरियल बॉडी 3 डायमेन्शन मध्ये आहे परंतु त्याचं मोशन कसं व्हायलंय, दॅट मोशन इज अ लिनियर. हे मोशन कसं आहे, लिनियर मोशन आहे. त्याचं लिनियरली एका सरळ रेषेमध्ये आहे. जर आपण त्याला सेंटर ऑफ व्हेलॉसिटी त्या ठिकाणी दिली तर ते त्याचं रोलिंग होईल आणि त्याचबरोबर ट्रान्सलेशनल मोशन म्हणजेच काय, लिनियर मोशन. दिस इज कॉल्ड अ लिनियर मोशन. हे लिनियर मोशन त्याला प्राप्त होईल आणि हे लिनियर मोशन इज अ समेशन टोटल लिनियर काय म्हणतो आपण त्याला मोमेंटम, टोटल लिनियर मोमेंटम. हा टोटल लिनियर मोमेंटम डिवाइडेड बाय कॅपिटल एम. समेशन एम आहे म्हणजे टोटल मास किती आहे त्या मटेरियल बॉडीचं डिवाइडेड बाय रिझल्टंट लिनियर मोमेंटम. म्हणजेच या ठिकाणी व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास इज नथिंग बट दिस इज अ रिझल्टंट ऑफ लिनियर मोमेंटम डिवाइडेड बाय काय लिहिता येईल, टोटल मास. टोटल मास किती आहे त्या मटेरियलचं टोटल मास आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. दॅट इज वेटेड ऍव्हरेज ऑफ मोमेंटा. त्यालाच काय म्हणतो, ऍव्हरेज ऑफ मोमेंटा. इट इज कॉल्ड, व्हॉट इज दिस, टोटल मास डिवाइडेड बाय रिझल्टंट लिनियर मोमेंटा. यालाच काय म्हणतो, ऍव्हरेज मोमेंटा. ऍव्हरेज मोमेंटा यालाच आपण काय म्हटलेलं आहे, ऍव्हरेज मोमेंटा. लक्ष द्या इकडं, ऍव्हरेज मोमेंटा. दिस इज कॉल्ड ऍव्हरेज मोमेंटा अबाउट एक्स वाय अँड झेड कंपोनंट्स त्या ठिकाणी. आणि इन जनरल तुम्हाला कंटिन्युअस असेल तर त्या ठिकाणी काय घेतो आपण, इंटिग्रेशन डिवाइडेड बाय इंटिग्रेशन डीएम. डीएम म्हणजे टोटल मास त्या ठिकाणी आपण इंटिग्रेशन कन्सिडर केलेलं आहे. मग या ठिकाणी मास तर आपल्याला डीएम घेणार पण व्हेलॉसिटी काय आहे, कॅपिटल व्ही डीएम. कॅपिटल व्ही म्हणजे टोटल व्हेलॉसिटी. व्ही आपण एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस या तिन्ही ऍक्सिस ची व्हेलॉसिटी आपण त्या ठिकाणी कन्सिडर करणार, रिप्रेझेंट करणार. व्ही इंटू डीएम, इंटिग्रेशन ऑफ व्ही इंटू डीएम डिवाइडेड बाय समेशन ऑफ डीएम. या पद्धतीने आपल्याला इंटिग्रेशन फॉर्म मध्ये आपल्याला काय लिहिता येईल, व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. ठीक आहे. आता आपल्याला त्याच्या पलीकडचं पाहायचं ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. ऍक्सलरेशन नेक्स्ट पार्ट पाहून घ्या. या ठिकाणी नेक्स्ट पार्ट पाहायचा आपल्याला ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास. छोटा आर्टिकल आहे ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास.
acceleration of center of mass. acceleration of center of mass आपल्याला त्या ठिकाणी काढायचं आहे. acceleration of center of mass ही कन्सेप्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. पाहूया आता या ठिकाणी ऍक्सलरेशन म्हणजे काय सांगता येईल आपल्याला. ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मास मध्ये आपण काय कन्सिडर करतो, मासचा ऍक्सलरेशन कन्सिडर करतो. या ठिकाणी जर n पार्टिकल असतील तर A1, A2, A3 डॅश ANB n acceleration acting on a system. त्या सिस्टीम मध्ये n acceleration ऍक्ट होतील आणि मास किती आहे, m1, m2 डॅश mn मासेस त्याच्यावर काय होतात, मासेस ऍक्टिंग ऑन ए सिस्टीम, ऑन ए सिस्टीम. त्या सिस्टीम मध्ये n मासेस जर ऍक्टिंग झालेले असतील तर आपल्याला ऍक्सलरेशन, सेंटर ऑफ ऍक्सलरेशन आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं आहे. सेंटर ऑफ ऍक्सलरेशन कशा पद्धतीने रिप्रेझेंट करू, ए स्मॉल ए ना आपण सेंटर ऑफ ऍक्सलरेशन रिप्रेझेंट करू. या ठिकाणी ए CM, सेंटर ऑफ ऍक्सलरेशन. समेशन I varies from 1 to n mi ai divided by summation of mi. I varies from 1 to n. या पद्धतीने आपल्याला काय करता येते, सेंटर ऑफ मासेस त्या ठिकाणी घेता येते. मग आता काय लक्षात आलं याच्यामध्ये, सेंटर ऑफ मास mi ai, F इक्वल टू ma म्हणजे काय झाला, हा रिझल्टंट फोर्स झाला. दिस इज कॉल्ड रिझल्टंट फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास. टोटल मास, रिझल्टंट फोर्स डिवाइडेड बाय टोटल मास म्हणजेच काय, ACM इज ऍव्हरेज रिझल्टंट फोर्स. दिस इज कॉल्ड ऍव्हरेज रिझल्टंट फोर्स. ऍव्हरेज resultant force, that is a weighted average of forces. It is also called a weighted average of forces. आणि कंटिन्युअस फॉर्म मध्ये तुम्हाला कसं लिहिता येईल, कंटिन्युअस इंटिग्रेशन फॉर्म मध्ये, कंटिन्युअस फॉर्म मध्ये कसं लिहिता येईल, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मध्ये, कंटिन्युअस डिस्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल, ACM इक्वल टू integration of capital A and to dm divided by integration of dm. या पद्धतीने आपल्याला, या फॉर्म्युल्याने आपल्याला त्या ठिकाणी रिप्रेझेंट करता येईल. या पद्धतीने आपल्याला छोटेसे दोन आर्टिकल आपण पाहिलेले, ऍक्सलरेशन ऑफ सेंटर ऑफ मासेस आणि ऍक्सलरेशन ऑफ व्हेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मासेस. ह्या दोन कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहे. म्हणजे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला काय सांगता येतात सेंटर ऑफ मासेसचे. व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सेंटर ऑफ मास. सेंटर ऑफ मास इज अ hypothetical point at which entire mass of the body